गडिंग्लजची नाट्य परंपरा अतिशय जुनी आणि समृद्ध असून ती जोपासण्याचं काम कला अकादमीच्या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे। नगर परिषद या उपक्रमाला पूर्ण पाठबळ देत असून सध्या सुरू असलेली ही स्पर्धा भविष्यात राज्य स्तरावर नेण्यासाठी सहकार्य करू असं आश्वासन गडिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांनी दिलं। गडिंग्लजमध्ये जिल्हास्तरीय एकपात्री स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कैलासवासी रत्नमाला घाडी वहिनी स्मृती दिनानिमित्त गडिंग्लजमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात पार पडली। गडिंग्लज तालुक्यातील बाल कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं तसंच बालरंगभूमी अधिक बळकट व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला। ही स्पर्धा गडिंग्लज नगर परिषद, गडिंग्लज कला अकादमी आणि कैलासवासी रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं झाली। स्पर्धेचं उद्घाटन उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांच्या हस्ते झालं। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य श्रीरंग तांबे यांनी मागील भूमिका आणि उद्दिष्ट स्पष्ट केलं। गडिंग्लज कला अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त करत नाट्य चळवळीला अधिक बळ देण्याची गरज व्यक्त केली। यावेळी वीरशैव बँकेच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर सतीश घाडी, नवनियुक्त शिक्षण आणि वाचनालय सभापती रश्मिराज देसाई तसंच नगरसेवक संजय रोटे आणि स्वाती चौगुले यांचा सत्कार करण्यात आला। बालरंगभूमी बळकट करण्यासाठी नगर परिषद आणि कला अकादमीचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत। कला अकादमीच्या माध्यमातून अनेक कलाकार आज राज्य पातळीवर आपला ठसा उमटवत आहेत असं डॉक्टर घाडी यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला विभाग प्रमुख स्वाती क्षीरसागर, परीक्षक प्राध्यापक विकास कांबळे, पुंडलिक परीट, प्राध्यापिका अश्विनी पाटील, प्राध्यापक संतोष देसाई, कला अकादमीचे कलाकार, शिक्षक, पालक, रसिक उपस्थित होते।